मित्रांनो मित्रांनो रात्री इतका पाऊस झाला, भयंकर पाऊस झाला बघा. तर हवेत गारवा आला. जिमनीची धूप मिली, जिमनीतून गरम वाफा येत होते ना, भयंकर गरम वाफा येत होत्या. आता बघा पिकं पाणी कशी बहरली, ती गार दिसायला लागली ती बघा. ऊस तुम्हाला सांगतो, कडवाळं, मका, झाडं झुडपं किती हिरवळ येते. आणि हवेत सुद्धा गारवा आलाय बघा. सुंदर अशी पिकं दिसायला लागली, ती हिरवीगार तेजदार, त्याला किती तेजपणा आलाय बघा. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणलं मित्रांनो, तर हवेत इतका गारवा आला ना, थंड वातावरण झालंय बघा. आणि हा पाऊस पिकांना बी पोषक आहे. रात्री इतका पाऊस झाला की पाणी साठलेलं कुठं गायब झालं तेच कळलं नाही बघा. जिमनीत पाणीच साठलं नाही, सगळं वसून घेतलं जिमनीनं. तर बघा, आपण किती जरी वर दूध पाजलं मुलाला तरी तेचपणा नसतो. तर आपल्याला त्या पावसाची गरज असते. पावसाशिवाय पर्याय नाही. पाऊस असला तर सर्व आहे बघा. तर या पावसाने इतकं म्हणजे शेतकऱ्याचं समाधान केलं. काही ठिकाणी केलं आहे, काही ठिकाणी नाही. अजून पाऊस नाही काही ठिकाणी, थोडाफार व्हायला लागला आहे आता. पण आमच्या इकडं वाईज बऱ्यापैकी झाला आहे. एक लय काय नाही, 15 दिवसाच्या तरी पाळ्या म्हणजे वाचले त्या. तर बघा, पावसाशिवाय पर्याय नाही. पिकं पाणी पावसाशिवाय येत नाही. ते आपण वरव किती पाणी दिलं तर त्याला तेजपणा नसतो. एका पावसानं सगळं वातावरण बदलून टाकलं आहे बघा. किती हिरवगार परिसर दिसायला आहे बघा मित्रांनो. असा हिरवागार उन्हाळ्यात दिसतच नव्हता. एका पावसात तीजी आली पिकं पानाला. सुंदर अशी पिकं दिसायला लागली ते बघा. छानशी पिकं दिसायला लागली. पाणी साठलं पण ते सगळं चिमणीनं वसून घेतलं. एवढ्या पावसात म्हणजे जिमनीला अजून अपेक्षा आहे पावसाची. एक 2-3 पाऊस झालं का नाही, मग वल खाली गेली की पेरण्या होतेल्या बघा. बाजऱ्या, मूग, तुम्हाला सांगतो मटकी, हुलगं अशा पेरण्या होतेल्या. पाऊस अजून 1-2 तरी पाहिजे चांगलं मोठं, मग बघा पेरण्या होतेल्या इकडं आमच्या इकडं. तरी पण थोडंफार का होईना पण वातावरण बदलून टाकलं पावसानं. अहो किती गरमाई होती, किती टेम्परेचर होतं. आज 45वर पारा गेलता. साधं ऊन होतं, कुठं थांबून वाटत नव्हतं, काय नव्हतं. पण पावसानं रात्रीचे आमच्या इकडं वातावरणच बदलून टाकलं. धन्यवाद.